गंजपेठ येथील ऐतिहासिक महात्मा फुले वाड्यात वटवृक्ष पूजन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। स्थानिक महिला भगिनी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याला मोठा प्रतिसाद लाभला। सदर पूजेच्या परवानगीसाठी राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी केलेल्या पत्रव्यवहाराला यश आल्यामुळे स्थानिक महिला भगिनींच्या वतीनं खासदार मेधा कुलकर्णी यांचा जाहीर सत्कार यावेळी करण्यात आला। फुले पगडी, सावित्रीबाई यांची प्रतिमा, फोटो, शाल, श्रीफळ, पुस्तक असं या सन्मानाचं स्वरूप होतं। महात्मा फुले वाड्यातील वटवृक्ष पूजनाला गेल्या वर्षांपासून विविध स्तरांवर आक्षेप घेण्यात येत होता। मात्र स्थानिक महिला भगिनींची एकजूट, सामाजिक कार्यकर्त्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि शासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे अखेर वटवृक्ष पूजनाचा मार्ग कायमस्वरूपी मोकळा झालाय। त्यामुळे हा दिवस सत्यमेव जयते या भावनेचा विजय असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। या प्रसंगी राज्यसभा खासदार मेधाताई कुलकर्णी यांनी फुले दाम्पत्यांना अभिवादन करून वडाची यथोचित पूजा केली। त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक ऐक्य जपण्याचं महत्त्व अधोरेखित केलं। या कार्यासाठी शासन स्तरावर सातत्यानं पाठपुरावा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। विश्व हिंदू परिषदेचे विजय कांबळे, स्थानिक कार्यकर्ते अविनाश देवकुळे, गणेश तुम्मा, चंद्रकांत मांडेकर, सखुबाई देवकुळे, माधुरीताई बल्लाळ, राखेताई जाधव, मीनाताई लोखंडे, नारायणी विजय कांबळे, आरतीताई साठे, अनुष्काताई नाईक, लताताई साळवे, स्मिताताई वाघुले, अंजनाताई परदेशी, मीनाताई उमापे, कार्तिकीताई परदेशी, उज्ज्वलाताई गौड, भाग्यश्रीताई चौघुले, कांचनताई दौडे तसेच इतर महत्त्वाच्या कार्यकर्त्यांनी या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महत्त्वाची भूमिका बजावल्याचं त्यांचे खासदार, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि उपस्थित महिलांनी कौतुक केलं। यावेळी नगरसेविका ऐश्वर्या थोरात, नगरसेविका स्नेहाताई माळवदे, मृणालताई कांबळे, नगरसेवक गणेश कल्याणकर यांच्यासह परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, महिला भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सर्वप्रथम सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। आज सकल हिंदू समाजाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाड्यामध्ये पुण्यामध्ये अतिशय भव्य प्रमाणामध्ये वटपौर्णिमा साजरी झाली। या कार्यक्रमासाठी विश्व हिंदू परिषद असेल, हिंदू जनजागृती समिती असेल, महात्मा फुले वाडा परिसर भगिनी मंडळ असेल, या सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात तयारी करून दरवर्षी या ठिकाणी कार्यक्रम घेतात आणि याही वर्षी खूप छान कार्यक्रम आयोजित केला। मला इथे बोलवलं, खूप महिलांचा उत्साह जाणला आहे। प्रामुख्याने मी अभिनंदन करेन या भागातील नगरसेविका ऐश्वर्याताई थोरात असतील, स्नेहाताई माळवदे असतील, त्याचबरोबर मृणालताई कांबळे असतील। खूप सुंदर पद्धतीने महिला या ठिकाणी नटून थटून उत्साहाने आपल्या या ठिकाणच्या वडाला फेऱ्या मारण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी, निसर्गाचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले। प्रामुख्याने आवर्जून सांगते की आपल्या हिंदू धर्मातील जे सण आहेत आणि निसर्गाची आराधना करायला आणि कृतज्ञता व्यक्त करायला शिकवतात। सती सावित्रीने यमाशी वाघयुद्ध करून त्याला जिंकलं आणि आपल्या पतीचं आयुष्य परत मागितलं। पण याच्यावर विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, पण प्रामुख्याने याचं मॉडेल काय की वडाच्या पारंब्या या सतत जमिनीकडे ओढ घेतात आणि पुन्हा पुन्हा त्याचं पुनरुज्जीवन होत असतं। अशा प्रकारचं दीर्घायुष्य माझ्या परिवाराला लाभू दे, माझा वंश अखंड चालत राहू दे, ही प्रार्थना निसर्गाकडे करण्याचा हा आजचा दिवस आहे। त्याचं आपल्याला जतन करायचं आहे, हे जे संस्कार आहेत त्याचं आपल्याला जतन करायचं आहे। माझं नाव विजय कांबळे, विश्व हिंदू परिषद पूर्व भाग सहमंत्री म्हणून दायित्व माझ्याकडे आहे। काही दिवसापूर्वी या कार्यकर्त्यांनी म्हणजे काही कार्यकर्ते व काही संस्थांनी, इतर संस्थांनी महात्मा फुले वाड्यामध्ये पारंपरिक होळी परंपरा असलेल्या वृक्षाचे पूजन व्हावे नाही म्हणून निवेदन सादर केले। या निवेदनांना आम्ही शांतपणे उत्तर दिले की जर पुरातन खात्याने या ठिकाणच्या ज्या महिलागण आहेत, स्थानिक महिलागण वाड्यातील परिसरातील महिलांच्या भावना समजून घ्याव्यात। या ठिकाणी अनेक अनुसूचित जातीची लोक राहतात। या सर्व जातीच्या लोकांची भावना समजून जो हा वृक्ष आहे, जो 500 वर्षापासून म्हणजेच या ठिकाणी काही लोकांनी महात्मा फुलेंच्या चळवळीमध्ये साथ दिली, अशा लोकांचं या ठिकाणी महात्मा फुले वाडा या ठिकाणी महिलांनी पूजन व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। पारंपरिक रूढीला व निसर्गाचे पूजन आहे, यात कुठलाही अडथळा निर्माण व्हावा नाही। आम्ही शासनाला निवेदन सादर केलं, समस्त महिला गणांना
संगती घेऊन आम्ही शासनाला निवेदन सादर केलं व या ठिकाणी चांगल्या प्रकारे 29 जूनला वटपूजन व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मोठा मेधाताई कुलकर्णी यांचा एवढा मोठं योगदान आहे की आम्ही त्यांचे ऋणी आहोत की त्यांनी ही जी परंपरा चालू ठेवण्यासाठी खूप मोठं त्यांचे योगदान आहे. मी खरंच ताईंचा ऋणी आहे. समस्त महिलागण, सर्व संघटना, सर्व धार्मिक संघटना या ताईंचे आम्ही मनपूर्वक अभिवादन करतो ताईंना की त्यांनी हे आमचा लढा यशस्वीपणे पार पाडला. गेल्या काही दिवसांपूर्वी 15-1 दिवसांपूर्वी आम्हाला येथे, मी महात्मा फुले वाडा येथीलच निवासी आहे, रहिवासी. येथे एक पत्रक आले की जे वर्षानुवर्ष वटपूजन होते तर ते यावर्षी होऊ शकणार नाही. गेले 3-4 वर्षापासून तर आम्हाला या पूजनासाठी प्रत्येक वेगवेगळ्या मार्गाने पूजनासाठी दबाव आणलाच जात होता. पण यावर्षी तर पत्रक येऊन वाडाच बंद ठेवला जाईल असं ते पत्रक होतं. पण या पत्रकाला आम्ही प्रतिउत्तर म्हणून आम्ही पुन्हा एकदा पुरातत्वीय खात्याकडे गेलो आणि तेथे की हे वटवृक्ष पूजन का नाही व्हावे. एक तर ही निसर्ग पूजा आहे, वडाच्या झाडाला आपण पाणी घालतो, पूजन करतो, निसर्ग जपतो, तर हे कुठलं कर्मकांड किंवा अंधश्रद्धा नाही आहे. आणि या माध्यमातून आम्ही CP ऑफिस आणि इतर आजूबाजूच्या सर्व चौकी तसेच पुरातत्वीय खाते आणि खासदार मेधाताई कुलकर्णी यांच्याकडे आम्ही हे निवेदन घेऊन गेलो आणि मेधाताई कुलकर्णींनी यावर पाठपुरावा करून आमचे जे म्हणणे होते, जी वर्षानुवर्ष चालत आलेली ही परंपरा आहे, ती परंपरा आपण जपतोय. आणि पाहायला गेलं तर 1943 साली हा वाडा येथे म्हणजे पुरातत्वीय खात्याकडे आला. पण त्याआधी हे जे वृक्ष होतं हे गेले 250 ते 300 वर्षापूर्वीपासूनचे हे वृक्ष आहे. आणि येथे म्हणजे मी स्वतःच नाही तर माझी आजी आणि पणजी आजी येथे पूजन हे वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा आहे. आणि पुरातत्वीय खात्याने आपल्याला पूजनास परवानगी दिली आणि ही परवानगी आत्ताचीच नाही तर वर्षानुवर्ष हा सावित्रीचा जो वसा आहे तो आम्ही अखंडित वर्षानुवर्ष येथे पूजन करू.